मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या लाभ हस्तांतरणाच्या बाबतीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती जाहीर केली आहे। ज्यानुसार 25 सप्टेंबर, 26 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर या दिवशी ज्या महिलांना पैसे देण्यात आले आहे त्यांच्या बँकांमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता तसेच फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा हस्तांतरित करण्यात आला आहे, ट्रान्सफर करण्यात आला आहे। त्याबाबतची माहिती दिली असून ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाही त्यांना ते कधी मिळणार या संदर्भातील माहिती त्यांनी ऑनलाईन जाहीर केली आहे। तर काय आहे ती माहिती, कोणत्या व किती भगिनींना पैसे मिळाले, किती निधीचे हस्तांतरण झाले, त्याचप्रमाणे ज्या महिलांना पैसे आले नाही ते त्यांना कधी मिळणार जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे योजनेसंदर्भातील कुठलाही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। नमस्कार भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून दिनांक 25 सप्टेंबर रोजी 34,34,388 भगिनींना 1,545.47 कोटी रुपये, दिनांक 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपये आणि दिनांक 29 सप्टेंबर रोजी म्हणजे कालच 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपये लाभ हस्तांतरण करण्यात आले आहे। तर 25 सप्टेंबर, 26 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर या 3 दिवसांमध्ये जितक्या भगिनींना पैशांचे ट्रान्सफर करण्यात आले आहे त्यांची संख्या, त्याचप्रमाणे किती निधी हा हस्तांतरित करण्यात आला आहे त्याची माहिती त्यांनी दिली आहे। आता जर तुमचा फॉर्म हा 25 सप्टेंबर नंतर मंजूर झालेला असेल किंवा तुमचे आधार लिंकिंग किंवा सीडिंगची प्रोसेस ही 25 तारखेनंतर 25 सप्टेंबर नंतर झालेली असेल तर तुमच्या खात्यावर पैसे हे ऑक्टोबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे। ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता म्हणजेच ज्यांना 3,000 रुपये याआधी मिळाले होते त्यांना तिसरा हप्ता 1,500 रुपये आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता म्हणजे अशा भगिनी ज्यांना जुलैपासून जूनपासून फॉर्म भरलेले असताना देखील कुठल्याही प्रकारचे पैसे मिळालेले नाही, कोणताही हप्ता मिळालेला नाही, त्यांना यावेळेस 3ही हप्ते एकत्र देण्यात आले आहेत। म्हणजे त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3ही महिन्यांचे पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत। अशा प्रकारची माहिती यांनी या ठिकाणी दिलेली आहे। ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाही त्यांची फॉर्म तपासणी, छाननी ही युद्ध पातळीवर सुरू आहे असे त्यांनी सांगितले असून ती पूर्ण झाल्यानंतर त्यांना महिना अखेरपर्यंत पैसे मिळतील अशी ही माहिती त्यांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे DBT मार्फत येणार आहेत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्यासाठी तुमचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे लिंक असले पाहिजे। जर तुमचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसेल, त्याचप्रमाणे आधार सीडिंग स्टेटस हे एनेबल फॉर DBT किंवा ॲक्टिव्ह नसेल तरीसुद्धा पैसे खात्यात जमा होणार नाही। तर अशा महिलांसाठी सुद्धा सरकारने याआधीच सूचना जाहीर केल्या आहेत। जर तुमचे आधार आणि बँक लिंक नसेल, आधार सीडिंग ॲक्टिव्ह नसेल तर ते करून घ्या। ज्यावेळेस आधार आणि बँक लिंक होईल, सीडिंग ॲक्टिव्ह होईल, त्यानंतर काही दिवसात लगेच महिलांच्या खात्यात पैसे ऑटोमॅटिकली ट्रान्सफर केले जातील। म्हणजेच अशा देखील महिला आहेत ज्यांचे बँक अकाउंट हे लिंक नसल्यामुळे त्यांच्या आधार कार्डवर पैसे तर पाठवले गेले आहेत पण बँक आणि आधार लिंक नसल्यामुळे ते त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही। पण ज्यावेळेस ती प्रोसेस पूर्ण होईल त्यानंतर पैसे लगेचच त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।